मायनिंग कंपन्या उद्योगांचा मलिदा खाण्यासाठी गडचिरोलीचे पालकमंत्री पद काहींना हवे असते. संजय राऊतांची DCM शिंदेंवर टीका. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले, त्यामागे काही राजकीय हेतू होता असं काही नसलं तरी वैयक्तिक स्वार्थासाठी सत्तेसाठी एकत्र आले आहेत. आपापल्या लोकांना मंत्रिपद मिळावं, मल्लाईदार खाती मिळावीत, आपला आणि पक्षाचा आर्थिक गल्ला भरला राहावा म्हणून हे एकत्र येऊन सरकार स्थापन करतात आणि काही जागा वाटपापासून ते पालकमंत्रीपदापर्यंत त्यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळालेलं आहे. कोणाला बीडचं पालकमंत्रीपद मिळाल्याने सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणार आहे का? परभणीचं पालकमंत्रीपद कोणाला मिळालं तर पोलीस कोठडीत मृत्यू पावलेल्या सूर्यवंशी यांना न्याय मिळणार आहे का? मुंबई उपनगर आणि ठाण्याच्या पालकमंत्र्यांवरून महायुतीत घमासान सुरू आहे. कल्याणचे पालकमंत्रीपद एखाद्याला मिळाले तर तिथल्या मराठी माणसाला स्वस्तात घर घेता येणार आहे का? फक्त सत्ता आपल्या हाती असावी, या भागात होणारे आर्थिक व्यवहाराची सूत्रं आपल्या हाती असावी म्हणून पालकमंत्र्यांवरून वाद आहे. गडचिरोलीचे पालकमंत्रीपद काही लोकांना कायम आपल्याकडं हवं असतं, मात्र ते काही नक्षलवाद्यांना खात्मा करण्यासाठी हवं नसतं. तर गडचिरोलीमध्ये ज्या मायनिंग कंपन्या आहेत, कोट्यवधी रुपयांचे उद्योग आहेत, त्यातून मलिदा मिळाव्या यासाठी हे सारं सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे केली आहे. त्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आघाडीच्या किंवा युतीच्या सरकारमध्ये शेवटपर्यंत अशा गोष्टी होत असतात. त्याला कोणी अपवाद नाही. कारण आघाडीतले पक्ष हे जरी किती बोलत असले, आम्ही एका विचारानं एका नात्यानं एकत्र आलो, तसं काही नसतं. ते सत्तेसाठी एकत्र आलेले असतात. आपापल्या लोकांना पदं मिळावीत, मलईदार खाती मिळावीत, आपला आर्थिक गल्ला पक्षाचा किंवा स्वतःचा भरावा म्हणून एकत्र येऊन हे सरकार स्थापन करतात. त्यामुळे शेवटपर्यंत आधी मंत्रिपदासाठी, मग जागा वाटप, खाते वाटप, पालकमंत्रीपद. आता कोणाला काही बीडचं पालकमंत्रीपद मुंड्यांना मिळालं एखादं कोणत्याही, तर संतोष देशमुखला न्याय मिळणार आहे का? मला सांगा. परभणीमधलं पालकमंत्रीपद ब.क.ला मिळालं म्हणून ज्या सोमनाथ सूर्यवंशीची पोलीस कोठडीमध्ये हत्या झाली, त्याला खरोखर न्याय मिळू शकतोय का? मुंबईमध्ये उपनगरामध्ये किंवा ठाण्याच्या पालकमंत्री पदाबाबत रस्सीखेच सुरू आहे. कल्याणमध्ये जरी एखाद्याला पालकमंत्रीपद मिळालं म्हणून मराठी माणसावर जो तिकडे अन्याय झाला, जे आपण चित्र पाहिलं, तो अन्याय भविष्यात दूर होणार आहे का? त्याचा काय उपयोग नसतो. हा फक्त एक सत्ता आपल्याकडे राहावी, त्यानिमित्तानं त्या भागातले होणाऱ्या सर्व व्यवहारांची सूत्र आर्थिक आपल्याकडे राहावी आणि म्हणून पालकमंत्री पाहिजे आमच्याकडे, आम्हीच पालकत्व. काय आतापर्यंत पालकमंत्र्यांनी, मी कोणाचाही कोणत्या पक्षाचं नाव घेतलं, पालकमंत्र्यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद काही लोकांना कायम हवं असतं. गडचिरोलीचं पालकमंत्रीपद ते काय नक्षलवादाचा खात्मा करायला नको असतो. गडचिरोलीमध्ये ज्या मायनिंग कंपन्या आहेत, जे खाणीचे उद्योग आहेत हजारो करोड रुपयाचे, तिथून मलिदा मिळावा म्हणून पालकमंत्रीपद हवं असतं. हे माझं आकलन आहे. ह्याच्यावर कोणी टीका करू शकतो. तर गडचिरोली, चंद्रपूर वनसंपत्तीचा प्रचंड नाश सुरू आहे. त्यातला वाटा आपल्याला मिळावा म्हणून त्या भागातल्या पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे आणि असते. हा आतापर्यंत माझा एक संपादक पत्रकार म्हणून माझे आकलन आहे. तुम्हाला ते कदाचित चुकीचं वाटेल, पण ज्यांना हे पालकमंत्रीपद हवं आहे त्या जिल्ह्याचं, त्यांच्याशी खाजगीत बोला तुम्ही, त्यांच्या कार्यकर्त्यांशी. तुम्हाला ते हेच सांगते. मुंबईचं पालकमंत्रीपद मिळाल्यामुळे लोढाना किंवा अन्य कोणाला मुंबईत मराठी माणसाला घरं स्वस्त मिळणार आहेत का? मुंबईतल्या मराठी माणसावरचं विचार थांबणार आहे का? हे सांगावं ना. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.